नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्या वतीनं रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा 5वी आणि 8वीसाठी घेतली गेली गेल्या महिन्यामध्ये. त्या परीक्षेमध्ये प्रावीण्य पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची गणित प्रज्ञा परीक्षा 16 फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. त्या परीक्षेसाठीची ही नमुना प्रश्नपत्रिका गेल्या वर्षीची आपण सोडवणार आहोत. 2022ची 23ची प्रश्नपत्रिका आपण सोडवून दिलेली आहे, यूट्यूबला आहेत. 2-3 प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की निश्चित तुम्हाला पेपर सोपा जाणार आहे. या ठिकाणी गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका सोडवत असताना प्रत्येक प्रश्न 10 गुणांचा आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तेच असणार आहे. तितक्याच गुणांचा प्रत्येक प्रश्न असणार आहे. तितकीच काठिण्य पातळी प्रत्येक उपप्रश्नाची असणार आहे. झेरॉक्स अगदी पुसट उठलेली आहे, तरी पण मी उदाहरण हे सोडवून दिलेलं आहे. प्रश्न पहिला ए, समीकरण सोडवा, सॉल्व द इक्वेशन बी अधिक कंसात बी अधिक 1 अधिक कंसात बी अधिक 2 छेद 4 बरोबर 21. हा 2 गुणांचा प्रश्न आहे. इथं लिहिलेला आहे. कंस सोडवायचा आहे. बी अधिक 1 बाहेर अधिक चिन्ह आहे, त्यामुळे बी अधिक 1 तसंच. पुढं बी अधिक 2 हाही कंस सोडवला. छेद 4 आहे, तो 21ला गुणिले गेला भागिले 4. 21ला गुणिले 21 चोक 84. बी स्वरूप पद 1 2 3 बी आणि स्वरूप पद 2 1 3. 3 बी अधिक 3 बरोबर 84. अधिक 3 पलीड गेले. 84 वजा 3 81. 3 बी बरोबर 81. दोन्ही बाजूला 3 न भागलं 27 की 81, त्यामुळं बीची किंमत 27 मिळेल. ओके. त्यानंतर 3 गुणांचा पुढचा प्रश्न आहे. सुखदेवने आडत्यामार्फत 15 क्विंटल गहू प्रति क्विंटल 4,180 रुपये दराने विकला. त्याने आडत्याला 2% दराने आडत दिली, तर गहू विकून सुखदेवला किती रक्कम मिळाली? या ठिकाणी सोडवलेलं आहे. इथं 15 क्विंटलची एकूण किंमत 4,180 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 15 क्विंटलची एकूण किंमत 4,180 गुणिले 15. 15 0 0. 15 8 20ला 0 हाच्याले 12. 15 1 15 आणि 12 27ला 7 हाच्याले 2. 15 चौक 60 आणि 2 62. 62,700 रुपये 15 क्विंटलची एकूण विक्री 4,180 रुपये प्रमाणे. त्याला 2% दलाली द्यावी लागली. द्यावी लागणारी दलाली किंवा आडत द्यावी लागणारी आडत 2% प्रमाणे 2/100. 100ला 2 तर 62,700ला किती? या ठिकाणी ह्या 2 शून्य गेल्या, त्यामुळं 627 गुणिले 2 त्याची दुप्पट. बेसाती 14ला 4 हाच्याला 1. बेसक 12. बेसाती 14ला 4 हाच्याला 1. बेदून 4 ने 1 5. बेसक 12. 1,254 रुपये एकूण द्यावी लागणारी आडत. आता सुखदेवला विकून आलेली रक्कम, गहू विकून मिळणारी रक्कम 62,700 वजा आडत दिलेली 1,254. म्हणजे सुखदेवला प्रत्येक गहू विकून किती रक्कम मिळाली? वजा बाकी. शून्यातनं 4 गेले 10तनं 4 गेले उरले 6. हातच्या दिला. 10तनं 5 ने 6 गेले उरले 4. या ठिकाणी हातच्या दिला. 7मधून 2 ने 3 गेले उरले 4. 2मधून 1 गेला 1 आणि 6शी 6 तसा 61,446 रुपये. 61,446 रुपये 1254 आडत वजा करून सुखदेवला मिळतील. पुढं 5 गुणांचा आहे. या ठिकाणी 3m वजा 4n अधिक 2p कंसाचा वर्ग वजा 4n वजा 2p अधिक 3m वर्ग. ओके. या ठिकाणी a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग म्हणजे a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac या सूत्राचा वापर करायचा आहे. 3m वजा 4n अधिक 2p कंसाचा वर्ग याचा विस्तार. 3mचा वर्ग 9m वर्ग वजा 4nचा वर्ग 16n वर्ग अधिक 2pचा वर्ग 4p वर्ग. पहिल्या दुसऱ्या पदाचा गुणाकार 3 चौक 12 वजा 12m वजा 12mn त्याची दुप्पट वजा 24mn केलेलं आहे. वजा 2 गुणले पहिलं पद 3m गुणले 4n वजा 2 गुणले दुसरं पद गुणले तिसरं पद अधिक 2 गुणले पहिलं पद 3m गुणले 2p तिसरं पद
याच्यासाठी पण तसंच वजा कंसात 4n वर्ग म्हणजे 16n वर्ग वजा 2p वर्ग अधिक 4p वर्ग अधिक 3m वर्ग त्याचा 9m वर्ग. पहिलं दुसरं पद गुणाकार त्याची दुप्पट म्हणजे 2 गुणिले 4n गुणिले 2p लिहिलं आहे. त्यानंतर दुसरं तिसरं पद त्याची दुप्पट गुणाकाराचे वजा 2 गुणिले 2p गुणिले 3p आणि शेवटी या ठिकाणी 2 गुणिले पहिलं पद गुणिले तिसरं पद 2 गुणिले 4n गुणिले 3m. ओके. या ठिकाणी हे 9m वर्ग अधिक 16n वर्ग अधिक 9m वर्ग अधिक 16n वर्ग अधिक 4p वर्ग लिहिलं. इथं 3 दुनी 6 चोक 24 वजा 24mn. त्यानंतर पुढं 4 दुनी 8 दुनी 16 वजा 16np लिहिलं. इथं अधिक 3 दुनी 6 दुनी 12mp इथं लिहिलं. पुढं वजा कंसात 16n वर्ग अधिक 4p वर्ग अधिक 9m वर्ग लिहिलंच आहे. पुढं 4 दुनी 8 दुनी 16 वजा वजा अधिक इथं पुन्हा पहा वजा 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद वजा 2 गुणिले पहिलं पद 4n गुणिले दुसरं पद 2p. ओके. त्यानंतर दुसरं तिसरं विचार घेतलं तर वजा चिन्ह आहे. वजा अधिकचा गुणाकार वजा म्हणून हे वजा घेतले. वजा 2 गुणिले 2p गुणिले 3p वजा 2 गुणिले 2p गुणिले 3m इथं. त्यानंतर पहिल्या तिसऱ्याचे गुणाकार दुप्पट 2 गुणिले 4n गुणिले 3m. ओके. पुढं पहा गुणाकार केला एकत्रीकरण 9m वर्ग अधिक 16n वर्ग अधिक 4p वर्ग तसंच इथं 3 दुनी 6 चोक 24 वजा 24mn. ओके. त्यानंतर 4 दुनी 8 दुनी 16 वजा 16np वजा 16np. त्यानंतर 3 दुनी 6 6 दुनी 12mp. ओके. वजा कंसात 16n वर्ग अधिक 4p वर्ग अधिक 9m वर्ग. ओके. हे 16n वर्ग 4p वर्ग 9m वर्ग 16p वर्ग 4p वर्ग 9m वर्ग. या दोघात वजा 2 गुणिले 4n गुणिले 2p 4 दुनी 8 दुनी 16np वजा 16np वजा 16np. इथं परत 2 दुनी 4 त्रिकोण 12 वजा 12pm वजा 12pm. त्यानंतर 4 दुनी 8 त्रिक 24 अधिक 24mn. आता या ठिकाणी हा कंस काढून टाकायचा. बाकी ही पहिली सगळी पद तशीच 9m वर्ग अधिक 16n वर्ग अधिक 4p वर्ग वजा 24mn वजा 16np अधिक 12mp इथंपर्यंत लिहिलं. हा कंस काढायचा आतली चिन्ह बदलणार वजा 16n वर्ग लिहिलं. बाहेरच्या वजामुळे हे अधिक 4p वर्ग वजा 4p वर्ग. त्यानंतर हे अधिक 9m वर्ग वजा 9m वर्ग. हे अधिक 4p वर्गचं वजा 4p वर्ग. ओके. वजा 16npचं अधिक 16np वजा 12mpचं अधिक 12mp अधिक 24mn वजा 24mn. ओके. या वजा चिन्हामुळे बाहेरच्या याची सर्व चिन्ह बदललेले आहेत मुळीच्या अधिकचा वजा वजासाठी. ओके. पहा आता इथं 9m वर्ग हा 9m वर्ग हा वजा 9m वर्ग अधिक 16n वर्ग वजा 16n वर्ग अधिक 4p वर्ग वजा 4p वर्ग. ओके. त्यानंतर वजा 16np अधिक 16np. मग राहिलं काय इथं वजा 24mn वजा 24mn वजा 24 आणि 24 48 वजा 48mn. ओके. 4 आणि 4 8 2 2 4 वजा वजांची बेरीज वजा असते वजा 24mn वजा 24mn वजा 48mn आणि अधिक 12mp अधिक 12mp अधिक 24mp. ओके. हा प्रश्न 10 गुणांचा झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे पुसट थोडंसं आहे. दुसऱ्यातला x आणि yचं घनमूळ या राशीमध्ये समचलन आहे. x बरोबर 15 आणि y बरोबर 64 असेल तर चलनाचा स्थिरांक काढा. या ठिकाणी x आणि yचं घनमूळ या राशीमध्ये समचलन आहे. x बरोबर 15 y बरोबर 64 तर चलनाचा स्थिरांक काढायचा आहे. या ठिकाणी समचलनामध्ये स्थिर पद
की आपण घेतलं तर समचलनामध्ये दोघांचा भागाकार करून x भागिले y चे घनमूळ. ओके, या ठिकाणी x 15 दिला आहे, k बरोबर 15 छेद या ठिकाणी y 64 आहे. k बरोबर 15 भागिले 64 घनमूळ 4 म्हणजे k बरोबर स्थिर पद आहे ते 15/4 मिळालेला आहे. हा चलनाचा स्थिरांक आहे. ओके, बरोबर 15/4. त्यातला बी आहे 3 गुणांचा. आता आपण 3 गुणांचा हा सोडवला, स्थिरपद काढलेला आहे ते. बी त्यातला 3 गुणांचा भागाकार करा आणि भागाकार व बाकी लिहा. 4x घन वजा 31 भागिले 2x वजा 3. या ठिकाणी पहा, 4x घन ही बहुपदी उत्तराच्या क्रमाने मांडायची. गाळलेला जो घात आहे त्याचा सहगुणक 0 घ्यायचा. 4x घन दुसरा घात नाही आहे, 0x वर्ग. पहिला पण घात नाही आहे, 0x वजा 3. ओके, हे वजा 3 स्थिरपद आणि याला भागिले 2x वजा 3. आता भाजकामधलं पहिलं पद 2x आहे. 4x घन येण्यासाठी 4 येण्यासाठी या 2ला 2 न गुणावं लागणार. x घन येण्यासाठी x ला x वर्ग न गुणावं लागणार. त्यामुळे 2x वर्ग गुणिले 2x 4x घन येणारच आणि वजा 3 गुणिले 2x वर्ग वजा 6x वर्ग. स्वरूप पदाचे कधी स्वरूप पद. पहिल्या राशीतनं दुसऱ्या राशी वजा करायची आहे. दुसऱ्या राशीच्या प्रत्येक पदाचे चिन्ह बदलायचं. अधिक 4x घनचं वजा 6x वर्गचं अधिक, इथं 0 अधिक 6x वर्ग आणि 0x वर्ग 6x वर्ग. ओके, वरचे घेतले हे 0x. 6 येण्यासाठी 2ला हे अधिक चिन्ह आहे, अधिकचाच भाग लागला. 6 येण्यासाठी 2ला 3 गुणावं लागणार. ओके, x वर्ग येण्यासाठी x ला x न गुणलं पाहिजे, म्हणजे 2x गुणले 3x हेच ते 6x वर्ग आणि वजा 3 गुणले 3x वजा 3 तिरक 9x. चिन्ह बदलायची. इथं 0, इथं वजा 9x. वरचा घेतला वजा 3, वजा चिन्ह इथं आहे त्यामुळे वजा चिन्हाचाच भाग. 9x येण्यासाठी 2x ला कितीने गुणायचं? हे 9x येण्यासाठी या 2x ला 9/2 न गुणलं पाहिजे. 9x ला ह्या 2x ला 9/2 न गुणलं तर ह्या 2 ला 2 जातोय. छेद 2 काय घेतला तर हे 2 नको आहे, वजा 9x आलं पाहिजे. म्हणून 2 ला 2 गेल्यानंतर 9 गुणले x 9x येतात. म्हणून हे वजा चिन्ह आहे, वजा चिन्हाचा भाग आणि आपल्याला 9/2 न गुणलं पाहिजे. म्हणजे 2x गुणिले 9/2, 2 ला 2 जाऊन वजा 9x इथं येणारच. ओके, आणि वजा 3 गुणिले वजा 9/2 वजा वजा अधिक 3 9 27 अधिक 27/2. ओके, चिन्ह बदलायचे. हे अधिक इथं 0 झालं, हे वजा. या ठिकाणी वजा 3 आणि वजा 27/2 या दोघांची बेरीज. तिरकस गुणाकार छेद सारखा नाही. बेतिरक 6 वजा 6 अधिक वजा 27 भागिले 2 के बे वजा 27 वजा 6 वजा 33 वजा 27 वजा 6 वजा 33/2 ही बाकी आली. भागाकार आलेला आहे 2x वर्ग अधिक 3x वजा 9/2 आणि बाकी वजा 33/2. बाकी वजा 33/2 आणि भागाकार 2x वर्ग अधिक 3x वजा 9/2. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता वाढावी, परीक्षेचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजावं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा. चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन द्या. त्यामुळे साहजिकच अनेक प्रकारचे गणिताचे या विषयाचे व्हिडिओ आपल्या समोर येतील. आणि आपण नवीन असाल तर भोसले सर जाखले यूट्यूबला टाकून चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. या
प्रश्नपत्रिकेतील पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत. धन्यवाद.